शुभ संध्याकाळ सर्वांना. तर बघा इथं चालू आहे माझा संध्याकाळचा स्वयंपाक. आता काय करावं म्हणलं, दुपारचे तर चपात्या ते भात शिल्लक होता, म्हणलं आता थोडासा आणखीन भात लावावं लागतंय गरम. आणि थोडासा म्हणजे असल्यावर पुरत नाही ना, म्हणलं चला थोडा हे काय आणि ते काय. आणि थोडीशी डाळ पण शिल्लक होती, म्हणली चला आता बाजारीच आमटी करावं म्हणून मी खोबरं, कांदा, कोथिंबर, लसूण, अद्रक सगळं वाटण भाजले पहिले आणि मिक्सरमधनं बारीक करून घेतले बघा. म्हणजे कसं ते आमटीला असं छान लागते बघा. थोडीशी डाळ होती दुपारची शिल्लक, गरम पाणी करायला ठेवले. ज्याकडे तो वाटण भाजलं होतं ना, म्हणजे कांदा ते त्याच्यातच तेलकट असल्यामुळं पाणी वतून गरम करून घेतले. आणि इकडं कढईमध्ये तेल ठेवले बघा. त्याच्यामध्ये जे आपण वाटण हे केलं होतं ना, बारीक केलं होतं ना, ते वाटण टाकून घ्यायचं. आणि आपलं वाटण टाकलं की थोडीशी तमालपत्र आणि थोडंसं लवंग टाकायच्या मसाल्यामध्ये, म्हणजे चवीला असं खूप छान लागतं. तर काय करायचं, ते जी डाळ होती ना, ती डाळ पण आपली मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची बघा. आणि वाटणामध्ये मग हळद, लाल तिखट, काळं तिखटच टाकायचं. इतर काय मी मसाला टाकले नाही. नाहीतर मटण मसाला वगैरे टाकला ना, चव पण खूप छान येते. पण कसं जरा मसाल्याचं जास्त आमच्यात खात नाहीत म्हणून मी मसाला टाकल्या नाही, आपलं घरगुतीच तिखट टाकलं. इकडं ते डाळ बारीक करून घेतली बघा. आणि गरम पाणी लागेल तेवढं वतलं, कारण ह्या आमटीला थोडीशी डाळ लागते, जास्त डाळ लागत नाही. मग वाटण आपलं छान, मसाला आपला छान परतून झाला ना तेलामध्ये, मग हे आपण जी डाळ बारीक केली होती ना, ती डाळ टाकून घेतली बघा त्याच्यामध्ये. अशी आमटी खायला खूप छान लागते संध्याकाळच्या वेळी. जास्त डाळ पण लागत नाही. आणि काय नाही, फक्त एकच वापर करायचा, गरम पाण्याचा वापर करायचा. ह्याच्यामध्ये गार पाणी अजिबात वापर करायचा नाही. जेवढं तुम्हाला लागेल ना तेवढंच म्हणजे अशी पातळ करायची आणि गरम पाण्याचा वापर करायचा. मग बघा मीठ घातले चवीनुसार. अशी झाली बघा आपली बाजारी आमटी, मस्तपैकी तर्रीदार. ह्याच्यावर भाकरी घ्यायची, म्हणजे भाकरी केल्या 4 भाकरी, कांदा आणि बाजारी आमटी आणि गरम भात. तर असा आहे बघा जेवणाचा बेत. या जेवण करायला, चॅनलला सबस्क्राईब करा.